नवी मुंबईतील पावणे MIDC मधील एका जीन्स कंपनीला आग लागली। या आगीत केमिकल ड्रमचा स्फोट झालाय। स्फोट झालेले ड्रम बाजूला असलेल्या मेहक कंपनीत उडाल्यानं मेहक कंपनी देखील आगीच्या भक्ष्यस्थानी आली। या आगीत कोणी अडकल्याची अथवा जखमी झाल्याची माहिती नाही। आगीचं कारणही अद्याप अस्पष्ट आहे। पुणे शहरातील वाहतूक कोंडी दिवसेंदिवस वाढत चालली। पुणे शहरातील युनिव्हर्सिटी चौक इथं जायचं म्हटलं तर वाहन चालकांच्या समोर एक मोठं आव्हान असतं। शहरातील वाढती वाहतूक कोंडी या संदर्भात पुणे पोलीस आयुक्त आणि पुणे महानगरपालिका आयुक्त यांची एक बैठक पार पडली। तरी देखील शहरातील विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी पाहायला मिळते। स्विफ्ट कार, टेम्पो आणि कंटेनरच्या विचित्र अपघातात तिघांचा मृत्यू झालाय तर स्विफ्ट कार जागीच जळून खाक झाले। अपघातात दुर्दैवानं कार चालक आणि टेम्पो चालक बचावलेत। छत्रपती संभाजीनगर शहरात मुबलक प्रमाणात पाणी आणण्यासाठी 900 मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीची टेस्टिंग करण्यासाठी बुधवारी 10 तासांचा शटडाऊन घेण्यात आला होता। गुरुवारी पाणीपुरवठा सुरू झाला असतानाच फारोळ्यात जलवाहिनी निखळली। ती सुरू करण्यास रात्र झाली आणि शुक्रवारी फारोळ्यातच जुनी 1200 मिलीमीटरची जलवाहिनी फुटली आणि नवीन जलवाहिनीच्या व्हॉल्व्हला तडे गेलेत। याचा परिणाम म्हणून 3 दिवस शहराला पाणी आलं नाही। त्यामुळे शहरातील अनेक वसाहतींमध्ये पाण्याचा ठणठणाट सुरू आहे। अहमदनगर जिल्हा पुन्हा अल्पवयीन मुलींच्या अत्याचाराच्या घटनेमुळे हादरलाय। नेवासा तालुक्यातल्या सोनई इथं ही घटना घडली। धार्मिक स्थळाच्या आडून 84 वर्षीय धर्मगुरूनं एका 10-11 वर्षाच्या अल्पवयीन मुलीला चॉकलेटचं आमिष दाखवून तिच्यासोबत अत्याचार केल्याचा प्रकार हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी उघडकीस आणलाय। छत्रपती संभाजीनगर शहरासह जिल्ह्यातील महत्त्वाच्या ठिकाणांवर घातपात करण्याचा कट आखण्यात आला होता। या कटात सहभाग असल्याच्या आरोपावरून 2 दिवसांपूर्वी शहरात NIAनं छापेमारी करून मोहम्मद झोएब खानला अटक केली। 1 मार्चपर्यंत त्याची NIA कोठडीत रवानगी करण्यात आली। आरोपी झोएब खान अफगाणिस्तानच्या दूतावासाच्या संपर्कातही असल्यानं त्याचा पासपोर्ट आणि इतर महत्त्वाची कागदपत्र जप्त करण्यात आले। त्या आधारे शहरातील विविध ठिकाणी 9 संशयितांच्या घरावर सुद्धा पथकानं छापेमारी केली, त्यांना नोटीस बजावले। सिल्लोड इथं सकल मराठा समाजानं रास्ता रोको केले। मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ मराठा समाजानं रास्ता रोको आंदोलन केले। तक्षशिला महाविद्यालय इथं शनिवारी बिझनेस फेस्ट 2024 घेण्यात आला। या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मार्फत दुकानं लावण्यात आली। याचा उद्देश हाच की विद्यार्थ्यांच्या व्यवसाय गुणांना चालना देऊन भविष्यात त्यांना या सगळ्या गोष्टीचा उपयोग व्हावा। संस्थेच्या अध्यक्षा कीर्तिताई अर्जुन यांनी खास विद्यार्थ्यांसोबत उद्योग आवृत्ती निर्माण व्हावी या दृष्टीने हे फेस्टचं आयोजन केलं होतं। आमिर खानच्या दंगल या कुस्ती खेळावर बेतलेल्या चित्रपटात छोटी बबिता साकारणारी अभिनेत्री सुहानी भटनागर हिचं निधन झाले। ती फक्त 19 वर्षांची होती। चुकीच्या उपचारामुळे तिचा जीव गेल्याची माहिती मिळते। नांदेड दक्षिण मतदारसंघाचे काँग्रेस पक्षाचे विद्यमान आमदार मोहन अण्णा हंबर्डे यांची गाडी नुकतीच मराठा आंदोलकांनी फोडले। ही घटना पिंपळगाव नांदेड इथं घडली। गावात आमदार हंबर्डे हे कीर्तन ऐकायला गेले होते तेव्हा मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांचा राग अनावर झाला आणि त्यांनी आमदाराची गाडी फोडली। सकल मराठा समाजाच्या वतीनं नाशिकमध्ये रास्ता रोको करण्यात आला। नाशिक मुंबई महामार्गावरील आडगाव परिसरात हा रास्ता रोको करण्यात आला। मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा देत नाशिकमधील सकल मराठा समाज एकवटलाय। रास्ता रोको केल्यानं नाशिक मुंबई महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला समर्थन म्हणून आज मराठा समाजानं पंढरपूरमध्ये रास्ता रोको केलाय। कर्नाटक मंगळवेढाकडे जाणारी वाहतूक गोपाळपूर इथं, त्याचबरोबर कोल्हापूर, सोलापूर, बार्शी, नगर आणि पुणे अशा सर्वच रस्त्यांवर मराठा समाजानं रास्ता रोको केला। यावेळी मराठा समाज आक्रमक होत मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला समर्थन देण्यात आले। अमरावती जिल्ह्यात 841 ग्रामपंचायतींकडे घरपट्टी आणि पाणीपट्टीचे सुमारे 72 कोटी 65,85,000 रुपये थकीत आहेत। आर्थिक वर्ष संपण्यास जेमतेम 45 दिवस शिल्लक आहेत। बहुसंख्य गावात पदाधिकारी यांची साथ मिळत नसल्यानं वसुलीत अडचण येत असल्याची ओरड होते। त्यामुळे मुदतीत वसूल करणं आता प्रशासनासमोर आव्हान आहे।
काही कारभारी वसुलीत पुढे आहेत, मात्र अनेक गावातील पदाधिकारी आणि सदस्य कर वसुली मोहिमेत दिसत नाहीत. ससून रुग्णालयातून पसार झालेला आरोपी मार्शल लुईस लिलाकर याला पोलिसांनी पहाटे 1:45च्या सुमारास अटक केली. लिलाकर 11 फेब्रुवारी रोजी सकाळी सायबर पोलिसांच्या ताब्यातून ससून रुग्णालयातून पसार झाला होता. कुख्यात गुंड शरद मोहोळ याची पत्नी स्वाती मोहोळ यांना सोशल मीडियावर रीलद्वारे अश्लील भाषेत शिवीगाळ दिल्याची घटना घडली होती. उन्हाळ्याच्या ऋतूला सुरुवात होताच एपीएमसी फळ बाजारात कलिंगडाची आवक होताना दिसते. महाराष्ट्र राज्यासह कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यातून देखील कलिंगडाची मोठी आवक होते. सध्या 12 रुपयांपासून 18 रुपये प्रति किलो पर्यंत कलिंगडाचे दर आहेत. आवक वाढली असली तरी एपीएमसी बाजारात मात्र अद्याप मालाला उठाव नसून गरमी वाढल्यावर दर देखील कमी होऊन विक्री वाढेल अशी प्रतिक्रिया व्यापाऱ्यांनी दिली. धाराशिव जिल्ह्यातील भूम येथील एका मुलाला मोकाट कुत्र्यांनी चावा घेतलाय. त्याच्या पायाला गंभीर जखम झाले. घडलेल्या घटनेमुळे मुलगा घाबरलाय. या प्रकारामुळे पालकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. नगरपालिकेनं मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी आता नागरिक करतायत. पुण्यातील मम्मदवाडी रोडवर असलेल्या तरवडे वस्तीत पार्क केलेली 8 ते 10 वाहनं अज्ञातानं पेटवून दिलेत. दुचाकी पेटवल्याप्रकरणी परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले. या प्रकरणात अज्ञात आरोपी विरोधात पुण्यातील वानवडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. बोईसर तारापूर एमआयडीसीतील एका कारखान्याला भीषण आग लागली. 12 वाजताच्या सुमारास या कारखान्यात भीषण स्फोट झाला. स्फोटानंतर कारखान्यात ही आग लागली. आगीचं आणि धुराचे लोड हे लांबच लांब पसरलेत. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले. पुण्यातील 8 मेट्रो स्थानकांवर वाहनतळ होणार आहे. प्रवाशांसाठी 10 मार्च पासून ही सुविधा कार्यान्वित होणार आहे. पुणे मेट्रोच्या 8 स्थानकांवर दुचाकी आणि चारचाकी वाहनं उभी करण्यासाठी सुशुल्क जागा उपलब्ध करून देण्यात आले. सर्व वाहनतळांवर बूम बॅरियर बसवण्यात आलेत. वाहनांच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरेही बसवण्यात आलेत.